करण्यासाठी कुलदीप बायबरला आपण पाहतोय. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. फटका इथे जबरदस्त केलाय. धावा मिळतात त्याच्यावर. अवधूत पाटीलच्या बाट पडून आलाय. ब्रँडेड स्ट्रोक पहिल्या बॉल वरती. स्वॅगचे स्वागत करणारा चौकार. चौकार आला पहिल्या बॉल वरती. ते चौकार येत असताना पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस आडव्या बॅटने ऑन साइडला घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धाव्यांसाठी आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 6 या आकड्यावरती. सहा धावा धावफलकावरती. 6 ऑन द बोर्ड. 6 या आकड्यावरती धावफलक. सहा या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. अवधूत पाटील स्ट्रायकिंग एंड वरती. कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंच्या यादीमध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चर्चा राहिली समोरच्या दिशेने. फटका क्षेत्ररक्षण खराब राहिलाय. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. अवधूत पाटीलच्या बाट पडून आणखी चौकार स्लॉट मध्ये होता. यावेळीचा बॉल आपण पाहिलं तर ओव्हर पिच होता. सरळ बाटने घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. सरबाटने खेळत असताना मिड ऑफला चुकी झाली. फंबल झाले आणि तिथे लगेच चौकार देखील आलाय. पॉवर प्ले होता. पॉवर प्ले भेदायचा होता आणि तो पॉवर प्ले भेदला. धन्यवाद सरजी. ओम साई चषक 32 आयोजित भव्य नाट्य क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी ज्या मान्यवरांनी आम्हाला अनमोल असं सहकार्य केलं, ज्यांनी आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले. उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अभिजित शेनेकर, सन्मान्य सचिन मेलडे काका, सन्मान्य आमचे सोनटके सर, राहुल निकम फौजी, प्रमोद लोहार, त्याचबरोबर संदीप कदम बबलू, अजून जे मान्यवर या ठिकाणी मैदानावर उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे आपण आपल्या VIP स्टेजमध्ये येऊन बसावं. आपल्या उपस्थितीशिवाय ही स्पर्धा तशी अपूर्ण आहे. पहिले षटक सुरू आहे आणि धावा झालीत. मला वाटतं 12 धावा झालेत. भाटोडे वर्सेस माले. आमच्या या प्रयत्नाला प्रेक्षकांना दिलेली दाद त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक असं सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतो. थोड्याच वेळात या स्पर्धेचे सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित होतील. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही या मैदानावरती परत एकदा जोशामध्ये आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन घेणार आहोत. तत्पूर्वी सामने सुरू राहतील. सगळ्या खेळाडूंना मला कळकळीनं एक विनंती करायची आहे, कृपया वेळ घेऊ नका. स्पर्धा आपली आहे. आपण चांगला चेंडू, मला वाटतं अवधूत पाटील मैदानावरती या जुना खेळाडू आहे. गेले अनेक वर्ष या मैदानावरती खेळणारा, आयकॉन म्हणून खेळणारा खेळाडू, कोल्हापूर जिल्ह्यातील भोईवाडी गावचा हा खेळाडू अवधूत पाटील. चांगला फटका, बघूया काय होते. एक सप्पा झेल आणि अवधूत पाटील मात्र स्वस्तात परतला. आयकॉन खेळाडू होतो कोल्हापूर जिल्ह्यातला, सध्याच्या घडीचा आघाडीचा फलंदाज आहे. तत्पूर्वी या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला अनमोल असं सहकार्य केलंय ते आमचे मार्गदर्शक सन्मान्य देवेंद्रजी पाटील साहेब, माजी सरपंच शिराळा, माननीय केदार नलोडे भैया, अध्यक्ष संजय गादी निराधार योजना शिराळा तालुका व विद्यमान नगरसेवक शिराळा नगरपंचायत, सन्मान्य सचिन परदेशी साहेब, ओमकार ज्वेलर्स शिराळा, मान्य अजय जाधव अप्पा, सनीराज कन्स्ट्रक्शन अँड अर्थमूळ शिराळा, विद्यमान नगरसेवक सन्मान्य महेशजी खंडागळे साहेब, आमचे सहकारी मित्र युवा उद्योजक दिलीप गायकवाड, या नगरीचे माजी नगरसेवक युवा नेते सन्मान्य वैभव गायकवाड. पहिल्या सामन्यात ज्या संघानं एक उत्कृष्ट खेळ करून सामना जिंकला ते नागभूमी संघाचे संघमालक प्रतीक पाटील दादा, योग्यता केटर्सचे मालक सन्मान्य योगेशजी बिस्कर साहेब, इंजिनियर लोहार कन्स्ट्रक्शन शिराळाचे मालक सन्मान्य प्रमोद लोहार,
त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर शिराळा याचे मालक सन्माननीय सचिन नलोडे काका आणि पहिलवान अभिजित शेनेकर. या स्पर्धेसाठी ज्यांनी गेले 8 दिवस सातत्यानं कष्ट घेतले आणि जे या स्पर्धेमध्ये आम्हाला सातत्याने सहकार्य करतायत ते शिवशंकर सोनटक्के सर, जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत. त्याचबरोबर समाजसेवक सन्माननीय संतोष देशपांडे बॉस, आमचे खेळाडू सहकारी मित्र आणि सातत्याने आमच्या सोबत असणारे राहुल निकम फौजी, त्याचबरोबर संदीप कदम बाबा उर्फ बबलू. आता स्ट्राईक वरती फलंदाज आहे तो अजित सोलसे. मला आठवतं 2011 साली आम्ही डेच्या स्पर्धा घेतल्या होत्या. त्या स्पर्धेमधील मालिकावीरचा पुरस्कार मिळवणारा हा खेळाडू आहे. दिसायला जरी हा खेळाडू छोटा दिसत असला तरी खेळानं खूप मोठा असणारा हा खेळाडू आहे. अजित सोलसे या मैदानावरती दरवर्षी खेळण्यासाठी होतो. त्याला माहिती आहे शिराळा ही क्रिकेटची पंढरी आहे आणि क्रिकेटचा अनुभव आणि आनंद घेण्यासाठी इथं असणाऱ्या प्रेक्षकांची उपस्थिती आम्हाला नव्याने लाभलेले आमचे सहकारी मित्र समालोचक देवरुखहून मला वाटतं या ठिकाणी आलेत. त्यांचं देखील या शिराळाच्या क्रिकेट पंढरीमध्ये आपलं स्वागत करतो. युवक आहात, तुम्हाला ब्राईट फ्युचर आहे. तुमचा आवाज पासून ऐकला, आवर्जून ऐकला, खूप आनंद वाटला, समाधान वाटलं. एका चांगल्या स्पर्धेला तुम्ही या ठिकाणी आमच्या विनंतीस मात देऊन उपस्थित झाला. खरं तर तुमचं देखील सर मनपूर्वक शिराळा नगरीत स्वागत करतो. चांगला फटका, मला वाटतं षटकार. फलंदाजाचं नाव जावेद संधी, इचलकरंजीहून बिलॉंग करणारा हा खेळाडू. गत वर्षाचा उत्कृष्ट गोलंदाज आणि तितकाच चांगला फलंदाज म्हणून हा खेळाडू या मैदानावरती खेळताना दिसतोय. आयकॉन खेळाडू आहे जावेद संधी. बघा, चांगल्या चेंडूला सन्मान आणि त्या ठिकाणी मात्र मिसफील झाली. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा या ठिकाणी चौकार आपल्याला बघायला मिळाला. बॅकफुटवरती पंच केला होता. बघताना आपल्याला एकदम सोपा वाटला मित्रांनो, खेळताना खूप अवघड असणारा हा फटका. एका क्षेत्ररक्षकाची चुकी आणि धावा 4 मिळाल्या. म्हणजे सामन्यामध्ये, म्हणून क्रिकेट हा किती महत्वाचा खेळ आहे. हे दोन्ही खेळाडू बॉस 11 संघ, मला वाटतं बॉस 11 संघामधून खेळणारे अजित सोलसे आणि जावेद संधी पन्हाळा येथे झालेल्या परवा डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा उपविजेता संघाचे हे दोन्ही खेळाडू सदस्य होते आणि या ठिकाणी आत्महत्या करताना दिसतोय. जावेद संधी दुसरी धाव घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. अजित सोलसे मात्र धावा देऊन परतला. एक चांगली विकेट पुढच्या संघाला मिळाली. पहिल्या सामन्यात सागर निकम साताराचा आयकॉन खेळाडू आणि सौरभ पुसावे सांगली जिल्ह्यातील आता आघाडीचा असणारा ऑलराऊंडर खेळाडू. दुसऱ्या सामन्यात कृपया मी विनंती करतो, आपण समोरच्या कॉलनीमध्ये वाहनं आपली पार्क करा. स्पर्धा आपली आहे, आपण नियम पाळले तर सगळेजण पाळतील. त्यामुळे विनंती राहील आणि पंचांना विनंती आहे, खेळाडूंना लवकर बोलवून स्पर्धा वेळेत संपवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. त्याचबरोबर हिंदवी स्वराज्य शिराळा तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य शिवकुमार आवटे सनी, या स्पर्धेसाठी ज्यांनी बॉल स्पॉन्सर केले ते सन्मान्य संदीप पाटील साहेब, राज्य कर अधिकारी GST, मालिकावीर सन्मान्य महेश सातपुते साहेब. प्रत्येक सामन्यामध्ये जे आपण आकर्षक मेडल या ठिकाणी खेळाडूंना सामनावीरचं देतोय त्याचं सौजन्य दिलंय आनंदराव शिंत्रे बाळूभाऊ. त्याचबरोबर जाहिरात सौजन्य गेली 23 वर्षे अविरतपणे मोफत जाहिरात प्रसिद्ध करणारे, प्रसिद्ध केलेली जाहिरात आम्हाला 2 धावा डिक्लेअर, झाडाला तुटलेला आहे चेंडू. कृपया खेळाडूंनी लक्ष द्या. काही नैसर्गिक अडचण नसता तर या निश्चित 6 धावा मिळाल्या असत्या. त्याचबरोबर फायनलसाठी सामनावीर सन्माननीय बाबा कदम सर, प्रज्ञा स्पर्धा परीक्षा केंद्र शिराळा. उत्कृष्ट गोलंदाज मान्य ॲडव्होकेट नरेंद्र सूर्यवंशी साहेब. उत्कृष्ट फलंदाज मान्य संदीप निकम, हॉटेल राजबारचे मालक यांच्याकडून प्रेक्षकांसाठी जी आकर्षक अशी बैठक व्यवस्था केली त्यासाठी आम्हाला ज्या मान्यवरांनी सहकार्य केले ते हरिश्चंद्र जाधव,
जय गगनगिरी वडापाव सेंटर बायपास रोड शिराळा. मान्य सचिन खोत, सद्गुरु कृपा मेडिकल रिळे मंदूर. षटक संपले. 2 षटकांच्या नंतर धावा झालेत. हा 26 धावा झालेत. 2 षटकं संपली. थोडं स्पीडअप घ्या मित्रांनो, आम्हाला वेळेचं बंधन आहे. आपण खूप दूरवर नाही एकदा तुम्हाला पाहण्यासाठी आमच्या तालुक्यातून अगदी मंदूर म्हणजे चांदोली धरणापासून ते इकडे जतपर्यंतची खेळाडू आणि प्रेक्षक आमच्या स्पर्धेमध्ये येत असतात. त्यामुळे मला विनंती करायची आहे, वेळेची बंधनं आपल्याला आहेत. या ठिकाणी बाजूला शिराळा पोलीस ठाणे त्यांच्याकडून वारंवार आम्हाला सूचना येत असतात. त्यामुळं आपल्याला कन्व्हिन्स करतोय, वेळ अतिशय कमी आहे. फास्ट खेळाचा आनंद घ्या. त्याचबरोबर ॲडव्होकेट उमेश कदम साहेब, उपाध्यक्ष शिराळा तालुका वकील संघटना, एवन बिर्याणी हाऊसचे मालक फारुक मुल्ला. काय शॉट मारलाय जावेद संधी, नैसर्गिक अडथळ्याला थटला. स्टँड अँड डिलिव्हर. जर झाडाचा अडथळा नसता तर निश्चित या 6 धावा मिळाल्या असत्या. काय मित्रांनो, जावेद संधीमध्ये किती क्षमता आहे, ती क्षमता दाखवणारा हा फटका होता. या खेळाडूचं मी मगाशी थोडक्यात कौतुक केलं. महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या स्पर्धामध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. आपल्या सांगली आणि सातारा कोल्हापूर जिल्ह्यातला सध्याच्या घडीचा टॉपचा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून जावेद संधीकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर जे मान्यवर उपस्थित झाले त्यांचं पुरुष एकदा आमच्या ओमसाई स्पोर्ट्सच्या वतीनं, ओमसाई परिवाराच्या वतीनं स्वागत करतो. चांगला फटका, परत नैसर्गिक अडथळा. थोडंसं बॅडलक म्हणावं लागेल. दोन्ही संघांना त्याचा फटका बसतोय. हा झेल झाला असता आणि मागाचा 6 झाला असता. म्हणजे दोघांना समसमान संधी मैदान सुद्धा देते असं मला वाटतं. निसर्ग कोणावर अन्याय करत नसतो मित्रांनो, निसर्गावर आपण अन्याय करतो. सातत्यानं या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 61,000 व कायम चषक. द्वितीय क्रमांकासाठी बक्षीस आहे. आता मात्र फुलटाच चेंडू कव्हरच्या डोक्यावरून फटकावायचा होता. बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेला. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे रक्कम रुपये 41,000 व कायम चषक. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 11,000 व कायम चषक आणि चतुर्थ 11,000 व कायम चषक. चुकून अनावधानाने या स्पर्धेसाठी सहकार्य केलं आणि त्यांचं कोणाचं नाव राहिलं असेल तर आपल्या सर्वांचं क्षमा मागतो. स्पर्धेसाठी सगळ्या खेळाडूंना, प्रेक्षकांना धन्यवाद देतो. फक्त सगळ्या जे यूट्यूब लाईव्ह बघतायत त्यांना मला विनंती करायची आहे, उद्या ज्यांचे सामने वेळेत या. आम्हाला 5च्या ऐवजी 6 षटकात सुद्धा सामने घेणे आवडेल. प्रेक्षक देखील आपली खेळ बघण्यासाठी येत असतात, पण वेळ केला, उशीर केला तर मात्र स्पर्धा घेता येणार नाही. त्यामुळं कृपया रेड संघाला विनंती आहे, तुम्ही कोणीही तिथे जाऊ नका. रेड संघाला विनंती आहे, आपण कुणीही तिथे जायचं नाही. वैभव, आम्ही कुठल्याही बाजूने निर्णय देत नसतो. तुम्ही गेले 8 वर्ष झालं आमच्याबरोबर आहे, त्यामुळे निर्णय योग्यच होईल. तुम्ही काळजी करायची नाही. जो सण चुकेल त्याला क्षमा केली जात नाही, याची दक्षता घ्या. मी कृपया विनंती करतोय, जो निर्णय आम्ही घेणार तो योग्य घेणार. तुम्ही कुठलीही काळजी करू नका. त्यामुळं त्याचबरोबर सुशांत खुर्द अवॉर्ड्स, हर्षवर्धन पाटील आणि कुमार अक्षरा, अमोल गोसावी, हॉटेल सद्गुरु कृपा, विशाल टी स्टॉल, या सर्वांचं मनपूर्वक एकदा आभार व्यक्त करतो आणि समालोचनासाठी मी परत एकदा सरांना निमंत्रित करतोय. थँक्यू सो मच सर. दरम्यान सामन्याच्या दिशेने आपण वळतो. षटक क्रमांक 3 चा खेळ इथे संपलाय. 32 धावा 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती पाहायला मिळतं. 32 धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आकाश पितांबरीची पाहायला मिळाले. खेड पुण्याचा हा खेळाडू चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 6 धावा 6 सिंगल्स या षटकामध्ये आला. तिसऱ्या षटकामध्ये आता मात्र आपण पाहिलं तर कुठेतरी धावा येत नाहीये, चिंतेची बाब राहिली. आतापर्यंत 32 धावा फक्त आणि फक्त बनवल्या गेल्या आहेत.
सागर देवकर आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी सागर देवकरच्या खांद्यावरती दिली जाते. स्ट्रायकिंग गेन वरती पृथ्वी जमदाडेला आपण पाहतो. निश्चितच मालीचा हा खेळाडू, मालीला अपकमिंग सुपरस्टार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो खेळाडू सध्याच्या घडीला आपण पाहतो पृथ्वी जमदाडे. सागर देवकर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच विचार केला तर जावेद संधीच्या बॅटमधून धावा आल्या आहेत, मात्र दुसऱ्या एंडने पृथ्वीच्या बॅटमधून धावा येत नाहीयेत. आणि इथे आले आहेत स्लॉटमध्ये सरळ बॅटने फटका केला लाजवाब अंडर आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर पृथ्वी जमदाडेच्या बॅटवरून षटकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये होता, ओव्हर पिच बॉल अंडर द आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सरळ बॅटने खेळत असताना लॉंग ऑन ला क्लिअर केलं आणि 6 धावांची मोहर देखील लगावली. धावसंख्येचा टोटल निश्चितच आपण पाहिलं तर 38 या आकड्यावरती 38 ऑन द बोर्ड. 38 धावा धावफलकावरती. चला वेग घ्यायचा थोडासा. यावेळेस देखील पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक घेतोय, कॅच ड्रॉप झाली आहे. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. झेल सोडलाय आणि त्यानंतर चौकार देखील आलाय. दुष्काळात 13वा महिना. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते आहे अर्थातच 42 या आकड्यावरती. 42 ऑन द बोर्ड. अवे फ्रॉम द बॉडी होता, दूर करून केला वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने फटका केला. क्षेत्ररक्षक आले जरूर, मात्र झेल इथे सोडलाय, चौकार आलाय. धावसंख्येचा टोटल आता मात्र आपण पाहिलं तर 38 या आकड्यावरती 42 ऑन द बोर्ड. 42 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 42 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. आता धावा यायला सुरुवात झाली पृथ्वी जमदाडेच्या बॅटवरून. निश्चितच कुठेतरी पाहिलं तर जावेद संधी एका बाजूने उभा होता, बॅटमधून धावा येत होत्या, मात्र दुसऱ्या बाजूने ती 7 गरजेची होती आणि ती 7 आता दिली पृथ्वीने. बॅटची कडा, फटका इथे फसला, मिस टाइम शो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेट आली आहे. धक्का क्रमांक 3 पृथ्वी जमदाडे बॅक टू द पवेलियन. चला बॅटर्स इन आउट आपण फास्ट करायचं. बॅटर्स आपल्याला विनंती असणारा इन आउट फास्ट करायचं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मालेचा आणखीन एक उभरता सितारा अर्थातच विलन कानगावकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतात. विलन कानगावकर आले तर सध्याच्या घडीला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. मालेचा अपकमिंग सुपरस्टार आणखीन एक उगवता सितारा आपण पाहतोय. 42 आकड्यावरती 3री विकेट आली. षटकार आला, त्यानंतर चौकार आला. त्याचं प्रत्युत्तर लगेचच मैदानाच्या आतमध्ये सागरने दिलं. कमबॅक झालं, विकेट आली. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विरनच्या बॅटमध्ये मोठा धमाका, षटकार. स्लॉट मध्ये यावेळेस देखील पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल आडवा बॅटने डाऊन द ग्राउंड खेळत असताना 6 धावांची मोहर लगावली गेली. चांगला फटका, अफलातून टायमिंग आणि त्यानंतर इथे षटकार आलाय. आडवा बॅटने यावेळेस देखील ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केलं जातं. प्रोटेक्शन टीप मधून आलं, सिंगल इथे कंप्लीट झाले. एका धावेवरती थांबवलं, एका धावेवरती समाधान राहावं लागतंय. दरम्यान आपण पाहिलं तर या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 49 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि आता मात्र जमेची बाप म्हणजे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती जावेद संधीला आपण पाहतोय. मॅन फ्रॉम इचलकरंजीचा एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू. आउटसाइड ऑफ स्टंप जाऊ दिला बॉलला. वाईडच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा धाव येते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल आता मात्र पुढे सरसवतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय आता 50 या आकड्यावरती. सरळ बॅटने ऑन साईडला टर्न केलाय. प्रोटेक्शन डीप मध्ये सिंगल इथे कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिलाय, परतले दुसऱ्या धावेसाठी आणि इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. 2 धावांवरती इथे समाधानी राहावा देखील लागते. षटक क्रमांक 4चा खेळ इथे संपलाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या अर्थातच 52 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 24 चेंडू 53 ची गरज 24 मध्ये बनवायचे आहेत. 53 धावा चिलाई स्पोर्ट्स भाटवाडी संघाला.
दरम्यान यानंतरचा होणारा सामना वाकोडे स्पोर्ट्स वाकोडे ब संघाच्या विरोधामध्ये मालेगाव स्पोर्ट्स मालेगाव. दोन्ही टीम्स कॅप्टन टॉस साठी यायचं. त्याचबरोबर ज्या कोपऱ्यामध्ये गाड्या लावल्यात त्या गाड्या बाजूला काढायच्या आहेत. मालेगाव स्पोर्ट्स मालेगाव आणि वाकोडे स्पोर्ट्स वाकोडे. आपण टॉस साठी या कॅप्टन. त्याचबरोबर बॅट्समॅन पाठवायचे आतमध्ये. लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. चला मालगाव कॅप्टन टॉस साठी या. मालगाव कॅप्टन चला टॉस साठी यायचं. वाकोडे संघ कॅप्टन इथे उपस्थित आहे. मालगाव कॅप्टन चला या लगेचच. सलामीची जोडी दरम्यान बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. पुणे जिल्ह्यातील खेडचा सुपरस्टार खेळाडू अर्थातच कुलदीप बायबर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळतो आणि त्याच्या साथीने बाउन्स टॅकिंग एम वरती व्यंकटेशला आपण पाहतोय. सलामीची जोडी बॅटिंगसाठी अर्थातच कुलदीप बायबर आणि व्यंकटेशची पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मान फ्रॉम इचलकरंजी अर्थातच जावेद संधी आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. इचलकरंजीचा फिरकीचा जादूगर अर्थातच आपण पाहिलं तर फिरकीच्या जोरावरती अनेक फलंदाजाला नाचवणारा खेळाडू अर्थातच जावेद संधी आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये. कुलदीप बायबर स्ट्रायकिंग गेनवरती ॲज अ आयकॉन आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतोय. चिलाई स्पोर्ट्स भाटवडे संघाकडून आज आयकॉन म्हणून वर्णी लागल्या. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जावेद संधी पंचांचा आला इशारा. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न इतपत्र आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. वळवला. यावेळेस देखील वळणारा बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल. चला यानंतरचा होणारा सामना मालगाव स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर वाकोडे स्पोर्ट्स दोन्ही टीम्स आपल्याला एक सूचना असणार आहे. हा सामना संपल्यानंतर आपण खेळपट्टीवरती लाईनअप करायचं. तिथे टॉस केला जाईल आणि या स्पर्धेचं उद्घाटन देखील केलं जाईल. दोन्ही टीम्स आपण विनंती असणार आहे. ओहो यावेळेस देखील एक्स्ट्रा बाउन्स उसळी आणि त्याचबरोबर टर्न देखील होता. जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. टप्पा पल्ला बाहेरच्या दिशेला टर्न आणि बाउन्स आणि त्यानंतर बाकीचं काम अवधूत पाटीलने केलं. बॅक टू बॅकचे 3 डॉट बॉल आलेत मैदानाच्या आतमध्ये. हो हा चेंडू देखील जबरदस्त होता. रनआउटची संधी आणि इथे मात्र आपण पाहिलं तर पैकी वाईट झाले. बॅकअप आलं. एक सिंगल धाव लेग बाईसच्या स्वरूपात आले. अजूनही आपण विचार केला तर पहिल्या 4 चेंडूंवरती बॅटच्या साह्याने धाव आले नाहीये. चांगला चेंडू पाहायला मिळाला. जावेद संधीचा इथे मात्र आपण पाहायला गेलं तर वेगळाच हाताळलाय आणि ही खासियत आहे इचलकरंजीवरून. अगदी आपण पाहिलं तर अनेक मोठमोठ्या खेळाडूंना आपल्या फिरकीच्या तालावरती नाचवणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव फलकावरती श्री गणेश झालाय. हो हो यावेळेस देखील आणखीन एक डॉट बॉल. टप्पा पडला. पुन्हा एकदा गरकन वळाला. आणखीन एक डॉट बॉल असताना पाहायला मिळतोय. लेग कटर पुन्हा एकदा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला टर्न होणारा बॉल आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू आलेत. आडव्या बॅटने फटका यावेळेस लाजवाब केला. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात तर 6. अखेरच्या बॉलवरती आलाय हा ब्रँडेड स्ट्रोक. व्यंकटेशच्या बॅटपुढे षटकार. पहिल्या षटकासाठी ते संपला. षटक क्रमांक पहिलं अर्थातच संपलं. धावसंख्या 7 या आकड्यावरती.
गुरुदर्शी मागवरती षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी अवधूत पाटीलच्या खांद्यावरती दिली जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील सध्याच्या घडीला बहुचर्चित असणारा खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. सध्याच्या घडीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दमदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने आपण पाहिलं तर खुल्या गटाच्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय. त्याचबरोबर विचार केला तर मिडबावची स्पर्धा असेल तिथे देखील मनोज 11 कणकवली संघाचं प्रतिनिधित्व केलं. निश्चितच मागणी आहे या खेळाडूला. सातत्याने आपण पाहिलं तर ऑलराऊंड परफॉर्मन्स दाखवलाय आणि त्यामुळे या खेळाडूची मागणी देखील वाढली. अवधूत पाटील दुसऱ्या षटकामध्ये आले. खोलवडापाचा बॉल यॉर्कर होता. यावेळेस आपण पाहिलं तर डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली आहे. 5 चेंडू आतापर्यंत कुलदीपने केलेत मात्र धाव आले नाहीये आणि ही चिंतेची बाब राहिली आहे. आणि कुठेतरी विचार केला तर या सामन्यामध्ये 53 धावांचा डोंगर भेदायचा होता. 4 षटकांची मॅच आणि आता रिक्वायर्ड रन रेट 16.24च्या घरामध्ये आणि ही चिंतेची बाब आहे. आता आक्रमकता दाखवण्याची वेळ आली आहे. अभिनंद बॉडी आडव्या बॅटने फटका केला. प्रोटेक्शन आहे. डिप्परी सिंगल इथे कंप्लीट झाले. एका धावेवरती समाधानी राहावं लागते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसवत आहे. 8 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 8 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 सध्याच्या घडीला प्रगती पथावरती 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. व्यंकटेश आहेत ऑन स्ट्राईक. चेंज ऑफ पेस समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. व्यंकटेश बाद पूर्ण हवाई हल्ला ढगात लाइटिंग षटकार. ओव्हर पिच बॉल होता. यावेळेस देखील आपण पाहिलं तर स्लॉट मध्ये आला आणि आउट ऑफ द प्लॉट थेट पाठव दिला. 6 धावांसाठी षटकार आलाय व्यंकटेशच्या बाटमधून. निश्चितच आपण पाहिलं तर व्यंकटेशच्या बाटमधून धावा येत आहेत. यावेळेस देखील फुटवर्क नव्हता. इथे मात्र आपण पाहिलं तर फुटवर्कची कमतरता पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 14 या आकड्यावरती धावसंख्या जरूर एक षटकाराला मात्र कमबॅक करण्याची क्षमता अवधूत पाटीलकडे आहे आणि ती क्षमता मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. मात्र विचार केला तर भाटवडे संघ चिंतेची बाब राहिलाय. कुलदीपच्या बॅटमधून धावा येत नाही तर धावा येणं गरजेचं आहे. बॅटची कडा आतली कडा घेतल्या. पाठीमागे विकेट किपर कडून चुकी झाल्या आणि त्याचबरोबर कुशंकी क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 15 या आकड्यावरती. वेगात होता. वेगामध्ये इथे बीट केलाय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपलाय. धावसंख्या 15 या आकड्यावरती वेगात होता. यावेळेस आपण पाहिलं तर अगदी आउटसाइड दी ऑफ स्टंप फलंदाजाच्या रीच पासून दूर ठेवला. लेट झाले आणि डॉट बॉल येतो. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती. उर्वरित 12 चेंडू. 38 धावांची गरज. 12 मध्ये 38 ची गरज असणार आहे. गुरुदर्शी मागवरती षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी सध्याच्या घडीला मालेगावातून ज्या युवा खेळाडूची चर्चा सातत्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. माले एक्सप्रेस वीरेन कांगावकर गोंडाईच्या ट्रॅकवरती दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. हा 95 मिनिटे थोडा सामना थांबवा. या ठिकाणी आपले सगळे प्रमुख मान्यवर आलेत. सगळे खेळाडू विकेटपट्टी जवळ जावा. माले संघाचे सगळे खेळाडू अर्जित सगळे खेळाडू कोणते आणि स्टेजवरील सर्व मान्यवर आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला विशेष असे सहकार्य केले ते शेळा पोलीस स्टेशनचे सन्माननीय PI जन्माजी भोसले साहेब यांचे या ठिकाणी आगमन होते.
ओमसाई स्पोर्ट्स शिराळा आणि ओमसाई परिवाराच्या वतीने साहेबांचं मनपूर्वक असं सहर्ष स्वागत करतो. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. खेळाडूंना विनंती आहे, आपण एका लाईनमध्ये उभं राहून घ्या. चला, बॅटिंग करणाऱ्या संघातील सगळे खेळाडू चला आत लगेच. साहेब वेलकम. ओमसाई स्पोर्ट्स शिराळा आणि ओमसाई परिवाराच्या वतीनं शिराळा पोलिटिशियनचे PI सन्माननीय जंबाजी भोसले साहेब, आमचे मार्गदर्शक या स्पर्धेसाठी ज्यांनी अनमोल असे सहकार्य केले ते आदरणीय साहेब या ठिकाणी आलेत. साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो. सगळ्या ओमसाईमध्ये असणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांना विनंती आहे, आपण साहेबांच्या तिथं स्टेज समोर या. साहेबांना आणि सगळ्या मान्यवरांना घेऊन आपण आज जायचं आहे. त्या ठिकाणी या स्पर्धेचा दिमागदारपणे या ठिकाणी सोहळा या ठिकाणी उद्घाटन संपन्न करणार आहोत. समालोचकांना विनंती असेल, आपण सर्व मान्यवरांचं नामोल्लेख आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपल्या शैलीमध्ये या ठिकाणी स्वागत करावं. त्याचबरोबर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी देवेंद्र पाटील सर यांच्याकडून 61,000 रुपयांची देणगी आली. माजी सरपंच ग्रामपंचायत शिराळा यांच्याकडून 61,000 रुपयाची देणगी. त्याचबरोबर केदार नलवडे सर यांच्याकडून तब्बल 51,000 रुपये. अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना शिराळा तालुका विद्यमान नगरसेवक नगरपंचायत शिराळा यांच्याकडून 51,000 रुपये आले. त्याचबरोबर ओमकार ज्वेलर्स शिराळाचे सर्वेसर्वा सचिन परदेशी सर यांच्याकडून 40,000 रुपये. त्याचबरोबर समीराज कन्स्ट्रक्शन अँड अर्थमोर शिराळा अजय जाधव सर यांच्याकडून 30,000 रुपयांचं देणगी आली. 30,000 रुपयाची देणगी आली. त्याचबरोबर विद्यमान नगरसेवक नगरपंचायत शिराळा महेश खंडागरे सर यांच्याकडून 30,000 रुपयाची देणगी. त्याचबरोबर युवा उद्योजक दिलीप गायकवाड सर यांच्याकडून 21,000 रुपये. माजी नगरसेवक नगरपंचायत शिराळा वैभव गायकवाड सर यांच्याकडून 21,000 रुपये. नागभूमी स्फोट शिराळा यांच्याकडून 15,000 रुपये. योगिता कॅटर्सचे सर्वेसर्वा योगेश बिचकर सर यांच्याकडून 15,000 रुपये. इंजिनियर प्रमोद संतोष लोहार सर लोहार कन्स्ट्रक्शन यांच्याकडून 15,000 रुपये. त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर शिराळा यांच्याकडून 15,000 रुपये. शिवशंकर सोनटक्के सर यांच्याकडून 15,000 रुपये. त्याचबरोबर संतोष देशपांडे समाजसेवक यांच्याकडून 11,000 रुपये. त्याचबरोबर राहुल निकम फौजी यांच्याकडून 11,000. समाजसेवक संदीप कदम बाबा यांच्याकडून 11,000 आणि शिवकुमार आवटे सनी हिंदवी स्वराज्य शिराळा अध्यक्ष यांच्याकडून 11,000 रुपये. त्याचबरोबर प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅच साठी संदीप पाटील साहेब राज्यकर अधिकारी GST यांच्याकडून प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅच सर्व सामन्यांसाठी टेनिस बॉल स्पॉन्सर करण्यात आले. त्याचबरोबर आनंदराव बाळू शिंत्रे सर यांच्याकडून प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी देखील पारितोषिक आलंय. त्याचबरोबर उद्घाटन सामन्यासाठी व त्याचबरोबर फायनल सामन्यासाठी सजावट इव्हेंट महेश गवंडी सर जगदंब फ्लॉवर्स यांच्याकडून देखील विशेष सहकार्य आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज संदीप निकम हॉटेल राजबार शिराळा यांच्याकडून आले. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज ॲडव्होकेट नरेंद्र सूर्यवंशी सर यांच्याकडून पारितोषिक आलं. त्याचबरोबर प्रज्ञा स्पर्धा परीक्षा केंद्र शिराळा बाबा कदम सर यांच्याकडून देखील फायनल मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी विशेष पारितोषिक. मालिकावीरासाठी आकर्षक ट्रॉफी व रोख रक्कम महेश सातपुते सर सिद्धनाथ वडापाव सेंटर यांच्याकडून आलाय. दरम्यान आपण खेळपट्टीवरती पाहू शकताय क्रिकेटच्या माध्यमातून मान्यवरांचे मांद्य आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभहस्ते त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम देखील इथे पार पाडला जाईल. निश्चितच आपण पाहू शकता श्रीफळ वाढवून उद्घाटनाचा कार्यक्रम प्रमुख मान्यवर या स्पर्धेचे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटनाचा कार्यक्रम इथे पार पाडला जातोय. निश्चितच मान्यवरांमुळेच ही स्पर्धा पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. ओमसाई स्पोर्ट्स शिराळाचं एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पहिला दिवस आहे, उद्घाटनाचा दिवस आपण पाहतोय. येस त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रमुख मान्यवर यांच्या शुभ हस्ते इथे उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला जातोय. PI साहेब यांच्या शुभ हस्ते इथे उद्घाटनाचा कार्यक्रम श्रीफळ वाढवून केला जातोय.
त्याचबरोबर आपण पाहिलं तर मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटनाचा कार्यक्रम इथे पार पाडला जातोय. दरम्यान आपण पाहिलं तर प्रमुख मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्या मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान थोड्याच वेळात पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात देखील होईल. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये अर्थातच इथे बनवल्या गेल्या धावा तब्बल 15-12 मध्ये 38 ची आवश्यकता आहे. या सामन्याला देखील इथे सुरुवात केली जाईल थोड्याच वेळामध्ये. मान्यवरांची मांदे आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. ओम साई स्पोर्ट्स शिराळा आयोजित ओम साई चषक 2024 चा रणसंग्राम आपण पाहतोय. ओम साई स्पोर्ट्स शिराळा आणि मित्र परिवार सामन्याला सुरुवात करा. सगळ्यांना विनंती आहे, सर्व मान्यवर मैदान या ठिकाणी स्टेजवरती स्थानापन्न झाले. सलग 23व्या वर्षी या स्पर्धेचं आयोजन नियोजन अतिशय सुरेख अशा पद्धतीने आम्ही केले आणि या ठिकाणी आमचे मार्गदर्शक शिराळा पोलीस स्टेशनचे PI सेवा साहेबांनी सांगितलं की मला क्रिकेटमधलं काय माहीत नाही, पण साहेब आम्ही गेली 20-25 वर्ष ही लहान लहान मुलं यांना एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी सगळ्या हाताने ही सगळी मंडळी आम्हाला वारंवार मदत करत असतात. साहेब आम्ही सुद्धा एक व्यावसायिक किंवा प्रत्येक कोणी असा आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारा आहे की यामध्ये सहभागी नाही, पण गेली 20 वर्ष सगळ्यांनी एकत्रित एकोट्यानं काम केले आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सहकार्याने ही स्पर्धा वर्षानुवर्ष साहेब 3,000 सुरू झालेली ही स्पर्धा आज 61,000पर्यंत आम्ही पोहोचवली. त्यामध्ये या गावच्या नागरिकांचा खूप मोठा सहभाग आहे आणि तुम्हाला दिलेला शब्द साहेब आम्ही निश्चितपणे पूर्ण करणार आहे. हे देखील आता या सगळ्या मान्यवरांच्या समोरच साहेब सांगतो, कारण हे मैदान जितकं तुमचं आहे त्यापेक्षा जास्त आमचं आहे म्हटलं तरी काही हरकत नाही. गेली 20 वर्ष आम्ही सातत्याने हे मैदान वापरतोय, कारण शिराळ्याला साहेब दुसरं मैदान नाही. हे आमचं दुःख मोठं आहे की शिराळ्याच्या त्या ठिकाणी एवढी मोठी स्पर्धा असून देखील आम्हाला मैदान उपलब्ध नसल्यामुळं तुमच्याकडं मी जी आधीच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि तुम्ही आम्हाला चांगले सहकार्य केलं. आमच्या विनंतीस मान देऊन साहेब आपण उपस्थित झालात. परत एकदा या सगळ्या मान्यवरांचं तुमचे ओम साई स्पोर्ट्स शिराळा आणि ओम साई परिवारामध्ये मनपूर्वक असं सहर्ष स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो 2 मिनिटं आपण या आमच्या स्पर्धेविषयी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. धन्यवाद. आमचं हे ग्राउंड जरी असलं तर आपल्या सर्वांचंच आहे आणि आतापासून पहिल्यापासून आपल्याकडे हा जे तुमची जी टुर्नामेंट भरली जाते ह्यासाठीच आपल्याला सर्वांचं सहकार्य व्हावं आणि सगळ्यांना त्याची उपलब्धता चांगल्या रीतीने पार पाडावी हाच माझा उद्देश आहे. त्या अनुषंगाने आपल्याला बऱ्यापैकी मी बोललो तुमचं ते काही उपलब्ध झालं नाही, तरी पण आमचा एक माणूस असा आहे की हे जे ग्राउंड आहे शहरामध्ये नाही आहे, त्याकरता एक चांगल्या प्रकारचं एक ग्राउंड कसं बनवता येईल ह्या अनुषंगाने माझे प्रयत्न आहेत आणि आपल्या त्या सगळ्यांच्या सहकार्यामधून ते ग्राउंड आपण तयार करायचं आहे. हा आपण सर्वांनी मानस करायचा आहे आणि आपले जे टुर्नामेंट आहे ते टुर्नामेंट शांततेत पार पाडायला मी अशी अपेक्षा ठेवतो आणि आपल्या टुर्नामेंटसाठी माझ्याकडून माझ्या पोलीस खात्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि शांततेत पार पाडावी अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. निश्चितपणे तुम्ही ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही या आधीच्या कुठल्याच अधिकाऱ्यांनी साहेब आम्हाला अशा प्रकारचं सेशन केलं नाही, त्यामुळे तुम्ही केलेली सूचना निश्चितपणे आम्ही पाळण्यासाठी कटिबद्ध आहोत. पुनश्च एकदा सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. सगळ्यांनी या स्पर्धेसाठी जे सर्व हाताने मदत केली त्या सगळ्या सहकाऱ्यांचं एक गावाची एकी म्हणून आपण सर्वांनी दाखवलेली ही क्षमता किंवा ही ताकद भविष्यात गावाच्या विकासासाठी गावाच्या असणाऱ्या दूरदृष्टीसाठी उपयोगी येईल एवढी एक अपेक्षा तुमच्या सगळ्यांच्याकडनं व्यक्त करतो. आम्हाला सगळ्यांना तुम्ही सगळ्यांनी जे चेतना किंवा जी सहकार्य करता, खरं तर साहेब शिराळ्याच्या निवडणुका होऊन 2-4 महिने झालेत, पण कुठलीही अपेक्षा न ठेवता ही सगळी माणसं आमच्या पाठीमागे उभा राहिलीत. कारण प्रत्येक माणूस 4-2 हजार द्यायचं म्हटलं तर काहीतरी स्वार्थ बघतो, पण 50-50 हजार 60-60 हजार रुपये देणारी माणसं आहेत.
एकूण येऊन 2000 देणारा सुद्धा आमच्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सगळ्यांचा पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. आम्हाला या स्पर्धा घेण्यासाठी आपण परमिशन दिली. आपली पुनश्च एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ओम साई परिवाराच्या वतीनं, ओम साई स्पोर्ट्स शहराच्या वतीनं आपल्या सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येस, थँक्यू सो मच सर. दरम्यान इथे विकेट आली आकाश पितांबरेची विकेट. दुसरा धक्का बसला. बॅक टू बॅक आयकॉन खेळाडू तुंबूच्या आश्रया शून्याचा चष्मा घालून आकाशची विकेट. बॅटची कडा घेतली. बॅटची लिडिंग एज. त्यानंतर अवधूत पाटीलने झेल पकडला आणि वीर यांच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट जात असताना पाहायला मिळालं. बॅक टू बॅकच्या 2 विकेट आणि आता मात्र 23 आकड्यावरती दुसरा फलंदाज बाद झालाय. निश्चितच आपण पाहिलं तर आता बॅकफुट वरती सापडलाय चिलाई स्पोर्ट्स बाटवडीचा संघ. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दोन्ही आयकॉन तंबूच्या आश्रयाला बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल पवार दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. 4थ्या क्रमांकावरती इनॅट नंबर 4 कुणाल पवार यांना आपण पाहतो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच आपण पाहिलं तर 23 आकड्यावरती दुसरी विकेट. त्याचबरोबर वाकुर्डे स्पोर्ट्स कॅप्टन आणि त्याचबरोबर मालगाव स्पोर्ट्स कॅप्टन आपण टॉस साठी टॉस का बॉस कक्षामध्ये रिपोर्टिंग करा. वाकुर्डे स्पोर्ट्स कॅप्टन आणि मालगाव स्पोर्ट्स कॅप्टन टॉस साठी टॉस का बॉस कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचंय. लगेचच यायचंय. फुल टॉस बॉल सरळ बॅटने समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. डायरेक्ट हिट आणि थेट जावं लागतंय. माघारी विकेट आली आहे. रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. बॅक टू बॅकची दुसरी विकेट. फलंदाज बाद. निश्चितच आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कव्हर्सचा क्षेत्र 23 आकड्यावरती विकेट आले. एका हाताने पकडला आणि त्यानंतर डायरेक्ट हिट पाहायला मिळाले. डायरेक्ट हिट आणि त्यानंतर थेट कार्यक्रम देखील फिक्स केला. तिसरी विकेट 23 आकड्यावरती तिसरा धक्का बसलाय. यास निश्चितच क्षेत्ररक्षण दमदार राहिलंय. अगदी 50च्या वयामध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. यस, रिटायर्ड मेजर दिलीप जमदार यांच्याकडून एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. मालगाव कॅप्टन टॉस साठी वाकुर्डे कॅप्टन आलेला आहे. मालगाव कॅप्टन त्याचबरोबर ईश्वरपूर वरून अजित करकडे सर आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर सँडी यादव यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील सरस स्वागत. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलं जातं. प्रोटेक्शन डीप मधून आले. जावेद संधी येत आहेत. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. मालगाव कॅप्टन चला या टॉस साठी लगेचच यायचंय. मालगाव कॅप्टन 24 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दरम्यान 3चा खेळ इथे संपलाय. 24 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी आवश्यकता 6 चेंडू आणि 29 धावांची असणार आहे. चला मालगाव कॅप्टन मान्यवर वाट पाहतात. लवकर यायचंय टॉस साठी. त्याचबरोबर रोहित यांचं देखील इथे शुभागमन झालंय. मालगाव कॅप्टन आलेला आहे. टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहणार आहोत वाकुर्डे स्पोर्ट्स वाकुर्डेचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय मालगाव स्पोर्ट्सचा संघ. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अर्जित सोळसेला आपण पाहतोय. वेगात होता. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केला. फटक्याला जबाब केलाय. धावा मिळतात त्याच्यावर. आला व्यंकटेशच्या बॅटमधून चौकार. चला दरम्यान टॉस केला जातो आमच्या टॉस का बॉस कक्षामध्ये. पी.आय. सर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. वाकुर्डे स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकला. आपला निर्णय देखील लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि हा सामना गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. हा सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचंय.
28 या आकड्यावरती धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते. हो हा चेंडू चांगला होता. इथे मात्र आपण पाहिलं तर डाऊन द लेग पाहायला मिळतो. वाईट +1 अशा 2 धावा आल्या आहेत. सामना संपला नाहीये. निश्चितच आपण पाहिलं तर व्यंकटेश एका बाजूला एक हाती खिंड लढवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त सामना रंगलाय. 30 या आकड्यावरती धावफलक पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर आता पुन्हा एकदा कमबॅक इथे मात्र पाहायला मिळतोय भाटवडे संघाचा. 5 मध्ये आता मात्र 23 ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 23 ची गरज आहे. आडवा बॅटने फटका इथे फसलाय. मिस टाइम आहे. वाकन्स एरियामध्ये बॉल पडलाय. खाली क्षेत्रामध्ये सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा फलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावतोय. 32 आकड्यावरती धावसंख्या. चार चेंडू आणि 21 ची आवश्यकता आहे. 4 मध्ये 21 ची गरज मैदानाच्या आतमध्ये अजूनही असणार आहे. पाची कडा फटका इथे फसलाय. अर्ची चोसेच्या खात्यामध्ये महत्वाची विकेट. व्यंकटेशचा खेळ इथे संपलाय. धक्का क्रमांक 4 व्यंकटेश बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप दिंडे दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मध्ये आता मात्र आवश्यकता असणार अर्थातच 21 धावाची. 3 मध्ये 21 ची गरज म्हणजेच काय तर विषयाच्या उंबरट्यावरती आपण पाहतोय. माले स्पोर्ट्स मालेचा संघ दुसऱ्या बाजूला विचार केला तर पराभवाच्या छायेमध्ये आता गेलाय. बाटवडेचा संघ निश्चितच आपण पाहिलं तर चांगली कामगिरी राहिली या संपूर्ण सामन्यामध्ये माले स्पोर्ट्स माले संघाची. तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर व्यंकटेशने चांगली बॅटिंग केली मात्र दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही आणि त्यामुळेच आता मात्र त्या मोठ्या फटकांच्या प्रयत्नामध्ये त्याला देखील आपण पाहतोय डगआउटच्या दिशेने जाताना. 3 मध्ये 21 आवश्यकता. 3 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. चला वेग घ्यायचा आहे. थोडस स्पीडअप घ्यायचं आहे. आडवा बॅटने शॉर्टपुलचा फटका इथे पुन्हा एकदा खेळला. वीरेन आले ते मात्र क्षेत्ररक्षक चांगलं राहिलंय. निश्चितच झेल होता. कॅच ड्रॉप इथे झाल्या दरम्यान एक सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आपण पाहिलं तर 33 आकड्यावरती. 2 मध्ये 20 ची गरज. 2 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये अजूनही असणार आहे. निश्चितच आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आता विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय. विजय निश्चित करण्याच्या दिशेने माले स्पोर्ट्स मालेचा संघ पाहायला मिळतो. आउटसाइड दी ऑफ स्टंप डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. दुसऱ्या फेरीच्या दिशेने इथे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय माले स्पोर्ट्स मालेचा संघ. चला वाकोडे संघ आपण रेडी राहायचं. लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण देखील लावायचं. सामना संपल्यानंतर आपल्याला विनंती आहे. शेवटचा बॉल बाउन्सर होता. हुक केलाय आणि इथे आपण पाहिलं तर 1 धाव फलकावरती. ओके वाईटच्या स्वरूपात. वाईट +1. यस 1 धाव इथे फक्त आणि फक्त धाव फलकावरती पाहायला मिळते आणि विजय मिळवलाय अर्थातच माले स्पोर्ट्स माले संघाने. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच जावेद संधी ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मी पी.आय. सरांना विनंती करतो आपण आपला शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जावेद संधी मन फ्रॉम इचलकरंजी. अर्थातच आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना देखील धावा रोखल्या. प्रभावी कामगिरी आणि त्याचबरोबर बॅटच्या सहाय्याने देखील महत्वाच्या क्षणी चांगली बॅटिंग केली आणि असा खेळाडू जावेद संधी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला वाकोडे स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचंय. माले स्पोर्ट्स पहिला मोकळं करायचं. लगेचच दुसऱ्या सामन्याला देखील सुरुवात केली जाईल.